काही मागण्यांसाठी बंद ठेवलेला आहे। तालुक्यातील म्हणण्यापेक्षा हा देशव्यापी बंद आहे। देशातल्या बंदचा भाग म्हणून पाथर्डीने बंद ठेवलेला आहे। तर हा बंद कशासाठी आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये आपल्या न्याय मागण्यांसाठी लोकशाही पद्धतीनं निमा संघटनेचे डॉक्टर, आयुषचे डॉक्टर आंदोलन करत असताना तिथल्या सरकारनं, अखिलेश यादव सरकार या गव्हर्नमेंटनं लाठीमार केलेला आहे। या लाठीमारामध्ये 12 जण घायल झालेले आहेत। आज डॉक्टरांचं शिष्टमंडळ भेटायला जात असताना, भेट मागत असताना जर त्यांना लाठीमार होत असेल तर ती सर्वात लांछनास्पद बाब आहे। या सर्व गोष्टींचा आम्ही निषेध करतो। या गोष्टींचा भारतभरातले सगळे डॉक्टर्स या उत्तर प्रदेशातल्या डॉक्टरांच्या मागे आहेत। आज उत्तर प्रदेश कुठे, पाथर्डी कुठे, पण ते डॉक्टर आमचे आहेत, डॉक्टर आहेत ते। आणि डॉक्टरांशी कसं बिहेव करायचं, कसं वागायचं हे जर सरकारला कळत नसेल, कसा तिथे जेलची 5 स्टार सुविधा घेतोय आणि डॉक्टर लाठीमार करतोय, डॉक्टर लाठीचा हल्ला सहन करतोय, ही जर तुमची भूमिका असेल तर त्याला आम्ही निश्चित विरोध केल्याशिवाय राहणार नाही। आणि त्यासाठी पाथर्डी नाही, त्यासाठी भारत एक होणार आहे। सरकारांना कळलं पाहिजे की ही लोकशाही आहे आणि डॉक्टर आहे तिथला शून्य घटक आहे, अतिरेकी नाही येतो, त्याच्या न्याय मागण्यांसाठी तिथं गेलेला आहे, त्याच्यावर तुम्ही लाठीमार करता। उत्तर प्रदेश सरकारच्या तर विरोधात आहेत, पण आम्ही इथल्या सरकारांना सुद्धा कळावं की आमच्याशी बिहेव करताना सन्मानाने बिहेव करा। की BRMS जो नवीन कोर्स येतोय, केंद्र सरकार जो BRMS कोर्स आणतोय, BRMS हा कोर्स 3.5 वर्षाचा केंद्र सरकार आणते, त्याच्यावर 6,000 कोटी रुपये खर्च होणार आहे। का आणता येते? तर WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं असं आहे की 400 लोकांमागे एक डॉक्टर असं समीकरण पाहिजे। आपल्या केंद्र सरकारनं हा सगळा हिशोब करताना असं सांगितलं की 1700 लोकांमागे एक डॉक्टर आहे आणि 1700 लोकांमागे एक डॉक्टर आहे असं म्हणताना त्यांनी BAMS आणि BHMS या लोकांना डॉक्टर म्हणून गृहीतच धरलं नाही। मग आपण डॉक्टर आहोत नाही तर कोण आहोत? मग हजाम आपण आपल्याला केंद्र सरकार हजाम म्हणते, तुम्हाला ओघडवाय म्हणून त्या भांडरसिंग म्हणून सुद्धा तुम्हाला काम भांडरसिंगचा डिप्लोमा करावा लागतो। मग तुम्ही हॉस्पिटलमध्ये काम करता, दवाखान्यात काम करता, काय हजाम म्हणून करता का? तुमची जर केंद्र सरकार डॉक्टर म्हणून गणना करत नसेल, या